माऊली रामकृष्ण हरी. संत कबीरजी सांगतात, माणसाचं बोलणं हे अत्यंत संयमित असलं पाहिजे. त्याने अधिक वायफळ बडबड करणं व्यर्थ आहे आणि अगदी अबोल राहणं सुद्धा चांगलं नाही. आपल्याला जसा अधिक पाऊस आणि अधिक ऊन सहन होत नाही, तसंच आपल्या बोलण्याचं देखील आहे. अति का भला न बोलना, अति की भली न चूप, अति का भला न बरसना, अति की भली न धूप. म्हणूनच शब्दांचा वापर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. शब्दाला हात पाय नसतात, परंतु शब्द मात्र विविध रूपाने समोरच्या माणसाचा ठाव घेत असतात. हे शब्द कधीकधी औषधासारखे गुणकारी असतात, तर कधीकधी इतरांच्यावर घाव देखील घालतात. शब्द सहारे बोलिये, शब्द के हात न पाव, एक शब्द औषधी करे, एक शब्द करे घाव. संत कबीर आपल्या प्रेमळ वाणीमध्ये सांगतात की कावळा आणि कोकिळा हे दोघेही आपल्या आवाजामध्ये गात असतात. त्यांना कोणाकडूनही कुठल्याही धनाची अपेक्षा नसते किंवा बिदागीची अपेक्षा नसते. ते फक्त गात असतात. परंतु आपल्याला कोकिळेचा आवाज मधुर वाटतो आणि अधिक प्रिय वाटतो, आणि म्हणून आपणही आपल्या आवाजात कोकिळेसारखे माधुर्य आणलं पाहिजे. मगच आपलं बोलणं समाजामध्ये अधिक प्रिय वाटेल. बोलताना असं बोला की लोक आपला आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेले असतील. कागा कोका धन हरे, कोयल काको देत, मीठा शब्द सुनायके, जग अपनी करे लेत. धन्यवाद.